मित्रांनो बघा आज बघू शकतात बघा जोडी गुलालमध्ये जरा जाणून घेऊया आजचा जो विजय घेतलेला आहे शर्तीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. आज पहिला कसं कसं काय घडला होता आणि कुठला नंदी आलाय तो थोडक्यात माहिती सांगा ना. बरोबर आहे. ही शर्यत कोणासोबत जमून आले होते आणि काय सांगणार. जमून नव्हते आले, आम्ही आठवणच जमवले. काल बॅनर सोडलेलं जमवतो प्रयत्न केला पण नाही जमले. लेट बॅनर सोडला त्याच्यामुळं नाही जमले. तर आठवण आपण जोईवाल्याची गाडी पकडली. गाडी अशी चांगली पाहिली त्यांच्यामुळे विजय. बरोबर आहे. आज बघा कुठेतरी बरेच दिवस संघर्ष चालू होता आणि कुठेतरी आज बघा तुमच्या वासरूला आणि नंदीला गुलाल भेटतंय. कसा आनंद आहे आणि दादा काय स्ट्रगल होते गुलालसाठी, किती तुम्ही म्हणजे प्रयत्न केले होते आणि काय बोलणार. आपलं रोजच आहे. काही आपले चुकी मुलं पाडल्यात आम्हाला आनंद आहे. आज आम्हाला टॉपचा पायरा मिळाला, त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे. बरोबर आहे. बघा ना दादा टॉपचा पायरा घडला ना तर एक चांगल्या गाडीला गती पण लागते. आणि आजच्या गतीबद्दल सांगा ना कशी गती लागली होती. भरपूर होते. आता आपण काय पुढे जमायचं आता व्हिडिओमध्ये बघू तेव्हा. दादा शर्यत जमले होते तेव्हा काय म्हणजे दबाव वगैरे असं काय होतं का, म्हणजे काय म्हणजे आत्मविश्वास होता की आज आपण काहीतरी चमत्कार किंवा आज आपला नंदी म्हणजे दाखवेल म्हणजे काहीतरी घडवून. बोललं तर लक्षाची आज परीक्षाच होती, कारण की एवढी मोठ्या बैलाच्या पालाचे. बरोबर आहे. आणि बघा ना तुम्ही बोलल्याप्रमाणे परीक्षाच होती आणि त्या परीक्षेमध्ये कुठेतरी तो उतरलेला आहे, म्हणजे त्यांनी परीक्षा पास केलेली आहे. भाऊ काय बोलणार. त्याच्याबद्दल आम्हाला चांगला आनंद आहे. भाऊ आसरू आपण घेतला कुठला नक्की, म्हणजे का बैलाचा बघतो ना एकदम छोटा बांधा आहे पण आणि बैलाला एकदम साथ दिली, म्हणजे भाऊ काय बोलणार. बैल चांगल्याच रीतीने पण आपला कोहिनूर घाटावर गेल्यापासून आम्ही याला उतरवला. बरोबर. आपला असल्यामुळे यांना पहिलं काय भेटत नव्हतं, तर आम्ही एक चांगला घेतला आणि लक्ष आणला. लक्ष पण आले. कंटिन्यू आम्ही 7-8 गुलाला घेतले. बरोबर आहे. त्या दिवशी आमची वावलेला गाडी पडली तर मालकाचा कुठेतरी या वाढला तर आपण वासराला बैल फोडला नाही तर आपण या चांगला पायरा करावा. बरोबर आहे. सोन्याचा पायरा आम्ही केला. बरोबर आहे. आणि बघा ना सोन्याची साथ भेटली आणि आज बघा कमबॅक करायचा होता कुठेतरी, म्हणजे कमबॅक करून दाखवलं. भाऊ काय बोलणार. भाऊ तुम्ही पण एक स्वतः म्हणजे बैलाची देखभाल करता, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळतात, चालवण्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजे करता. काय बोलणार भाऊ, किती मेहनत असते बैलाला गुलालामध्ये ठेवण्यासाठी आणि फिटनेस ठेवण्यासाठी, काय बोलणार भाऊ. बैला येतात कारण की सकाळी 9:30ला उठून बैलाला आपल्या गावाची मुलं भरवते आणि बऱ्याच रात्री भीती काही असं दिवस करतोय. बरोबर आहे. आणि बघा ना समीर शेठचं एक बोलाचं आणि पिकी शेठचं बोलाचं ना जेवढं बोलायचं तेवढं कौतुक करावं तेवढं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की बघा ना समीर शेठचा एक काय ना काय म्हणजे वेगळी संकल्पना असते आणि अनेक बैला म्हणजे उतरवीत असतं आणि चांगल्या बिंजोर करत असतं. भाऊ नेहमी बघतो ना तुम्ही म्हणजे बिंजोरमध्येच खेळता, म्हणजे बिंजोडलाच नाव असतं आणि किंवा जमून पण शर्ती करतात चांगल्या. काय बोलणार. लहान वासरापासून टॉपच्या बैलापर्यंत आपण खेळलेले आहोत. त्याच्यामुळे आम्हाला असं काही नाही का आज मोठी झाले काल लहान झाली, सगळ्या गाड्या आमच्या सेमच असतात. बरोबर आहे. आणि तुम्ही काय बोलणार खंबीर साथ तुमची आपले पिक्की शेठ पण आहेत आपले कोपरवलीचे, त्यांच्याबद्दल काय बोलणार. बघा ना तुमच्याकडे त्यांची कुठेतरी बैला पण सांभाळायला असतात किंवा म्हणजे तुम्ही पण असं सोबतीला, काय बोलणार. पिके शेड असेल, कोपरवलीचा कल्पेश दादा, अजय दादा, ओवल्याचा संदेश गरज, ड्रायव्हरचा आपला शेता वाटायचा. बरोबर आहे. आणि बलीच्या जोडीला तोच असतो सकाळपासून दिवसभर गोटे दोघात असतात. बरोबर.